आपल्या महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती ही नवरात्रात गरबा नृत्य करणे नसून नवरात्रात भोंडला हा खेळ खेळणे अशी आहे. पण सध्या ही परंपरा लोप पावत चाललेली दिसते आणि म्हणूनच या लहान पिढीला आम्ही आपल्या संस्कृतीची ओळख करून देत आहोत. भोंडला म्हणजे काय? यामध्ये हत्तीला मध्ये ठेवून त्याची पूजा करतात व त्याच्याभोवती फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणतात. आता मग प्रश्न पडतो, हत्तीचीच पूजा का? तर हत्ती म्हणजे देवीचे रूप. लक्ष्मीसोबत आपण कायम एक हत्ती पाहतो, तो म्हणजे गजलक्ष्मी आणि पार्वतीचं एक रूप मानलं जातं, त्याला म्हणतात गजगौरी. आणि या गजलक्ष्मी किंवा गजगौरी भोवती नृत्य करणं हे समृद्धी येण्यासाठी शुभ मानलं जातं. हा भोंडला म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान असतो. आपल्या परंपरेनुसार हत्ती म्हणजे संपत्ती आणि सौभाग्य यांचं प्रतीक मानलं जातं. या भोंडल्यानंतर शेवटी खिरापत ओळखणे हा एक खेळ खेळतात. यामध्ये प्रत्येकजण डब्यातून खाऊ आणतो आणि बाकीच्यांनी बंद डब्यातला तो खाऊ ओळखायचा असतो. गरबा खेळणं हे चुकीचं नाहीच आहे, पण त्या नादात आपली परंपरा आपण विसरू लागलो आहोत. अशी ही शांत, कोणताही धांगडधिंगा नसलेली आपली संस्कृती परंपरा जपूया आणि आपल्या राष्ट्राचा अभिमान बाळगूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबाबाईचा उदो उदो.